यायला ही बावकी ना बाराचीच असती. त्याचा बाग तर किती वर गेलाय आणि माझा खाली तरी सांगत नाही मला काय करायचंय. हायला रवीचं बाग लयच खाली र. मी त्याला सांगत असतोय खत सोड खत सोड, पण तो ऐकतच नाही. मग फुकाट वर कसा जाईन र. मला नाही ना सांगत. थांब ह्याचं मधूनच खुडून टाकीतो. आज काय करतो, रविकच जातो आणि त्याला काहीतरी उपाय सांगावा लागेल, त्याशिवाय नाही जमायचं. किती केलं तरी आपलीच भावकी, आपल्याला सांभाळून घ्यावं लागणार आहे. काय रवी भाऊ काय करतोय ऋषीच्या बागात? कशाचं काय लय भांगार आहे बावकी. त्यांनी बघ ना स्वतःच कसं केलंय, मला तर सांगत नाही काहीच. हाणला का? तुझं बाग जरा खालीच आहे बर का. ऋषी सांगत नाही का तुला काही? सांगत पण सगळं उलटच सांगत. कायच काय जळ कुठे आहे ती. बर बर चालतंय, जाऊन दे बघा आता तुम्ही. मी तरी काय बोलणार आहे तुमच्यात, जातो. अय ऋषा, अरे तुमचं काय चाललंय? तो रव्या तुझ्या बागात, तू रव्याच्या बागात. अरे काय नाही सूर्या, काय झालंय रवीचं बाग लय खायला राहिलाय, आपला बाग लय वर गेलाय. म्हणून म्हणलं त्या बागात जरा काय अडचण काय आहे ते बघून यावा, त्यामुळे त्या बागात बघायला आलोय. आयला तू त्यासाठी आलाय होय बागात? तो तर लय वाईट चिततोय तुझं, तू तर लय चांगलं चिततोय. तर जातो सूरज, आपली चांगली प्रगती झाली ना मग आपल्या बावकीतल्या लोकांना काय वाटतं आपण काहीतरी चुकीचं करतोय. अरे पण रवी कष्ट करीत नाही, मग त्याला फुकाट फळ भेटणार आहे का सांग बरं तू. नाही रे, फुकाट तर कोणतंच फळ भेटत नाही. जाऊ दे सूरज, आपलं चांगलं सांगायचं काम आहे. आपण ऐकायचं नाही ऐकायचं तो त्याचा विषय राहिला. आपण जाऊ संध्याकाळ त्याला सांगायला, मग बघू काय म्हणतोय. चालतंय.